आपल्या समवेत राज्याचे भाजप नेते श्री गिरीश भाऊ महाजन हे आहेत। भाऊ, आपले धर्मसाथी लाईव्ह न्यूज तर्फे स्वागत। गेल्या वेळी आपण बघितलं असेल 8-4 जागा आमच्याकडे त्या ठिकाणी होत्या, म्हणजे 2 शिवसेना आणि 6 बीजेपी आहेत। यावेळी तशीच परिस्थिती राहील। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली कामगिरी जी आहे ती 100% लोकांचा जागा देण्याची ही मला वाटतं उत्तर महाराष्ट्राचीच राहील। आणि म्हणून भाजप 6 आणि शिवसेना 2 आणि 8-4 जागा जिंकल्या। तुमचा किती विश्वास आहे मला माहीत नाही, पण मी जे सांगतो ते मी खरंच सांगतो। मी असं काही हवेत गोष्टी करत नाही, पण मी आपल्याला सांगेल निश्चित 8-4 जागा मी यावेळेला सुद्धा उत्तर महाराष्ट्रात जिंकू। जळगाव रावेरचा हातरांचा भाजपचा बालेकिल्ला हा गड आहे आमचा इथे, आणि 30-35 वर्षाच्या आमच्या खासदाराचे निवडून येत आहेत, आमचे आमदाराचे निवडून येत आहेत, जिल्हा परिषद आमचे। पण जळगाव जिल्ह्यात दोन्ही जागा म्हणजे विक्रमी मतांनी, म्हणजे महाराष्ट्रात मी असं सांगेल की आम्ही अव्वल जरी आलो तर आश्चर्य वाटायला नको आपल्याला। सांगितलं की त्याचं तिकीट का नाकारलं गेलं हे जर मी ते सांगितलं तर त्यांना खूप महाग पडेल आणि पुढे महाग पडेल, म्हणून मी काही बोलत नाही। पण एखादा माणूस पक्षात येतो आणि एका महिन्यामध्ये तो आमदार होतो आणि पुढच्या वेळेला तो खासदार होतो आणि तिकीट नाकारलं गेलं म्हणून इतका अस्वस्थ होतो, म्हणजे फक्त खुर्चीच मला द्या मी काही करेल, ती भूमिका त्यांची आहे। पण आता त्यांनी बंड केलेला आहे, त्यांनी त्याच्या मित्राला उभं केलं, उमेदवार दिले। खरं म्हणजे त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं, त्यांचं इतकं चांगलं काम होतं 10 वर्षामध्ये, तर त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांना कळालं असतं की बाबा आपण कुठे आहोत म्हणून। पण आताही काही हरकत नाही, त्यांनी त्यांच्या मित्रांना उभं केलेलं आहे, उभा ठाकून मला वाटतं ते आहेत। त्यांनी आता 4 तारखेला मतं मोजावीत, त्यांना किती मतं मिळतात ते। त्यांनी एवढं जर चांगलं काम केलं आहे तर 10 वर्ष ते होते ना, पुन्हा उभं राहायचं होतं त्यांनी पुन्हा उमेदवारी करायची होती, म्हणजे मग त्यांना कळालं असं त्यांनी किती चांगलं काम केलं आणि लोक किती ॲप्रिशिएट झालेत म्हणून। आता बोलण्यामध्ये काय अर्थ आहे, मी हे केलं मी ते केलं, लोकांनी खाली केलं नाही, राज्याने काही केलं नाही। 10 वर्षात मग आपण काय केलं ते सांगा काम एखादं। वर्षात नाही, मी पुढे 5 वर्षाचं माझं काम सगळ्यांसमोर आहे। त्यांच्या 40गावमध्ये वरखेड लोंढे वगैरे बघा, केवढा मोठा प्रकल्प विक्रमी, म्हणजे देशात इतकं फास्टेस्ट काम मला वाटतं वरखेड लोंढेचं मी त्या ठिकाणी केलं आहे, एवढं पाण्यावरचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे, अनेक गोष्टी केल्या आहेत त्याच्याबद्दल सगळं सुद्धा। पण आता पार्टीने तिकीट नाकारलं म्हणून ते इतके अस्वस्थ झालेले आहेत की त्यांना असं वाटतं की काय करून काय नाही, म्हणून त्यांनी आता ते दाखवावं किती लोकप्रियता त्यांची, किती कामं त्यांनी केले। बडबड करण्यापेक्षा त्यांनी त्या कृतीतून दाखवावं आणि मताधिक्य मिळून दाखवावं। वेगवेगळ्या पक्षातून निवडून येऊन प्रत्येक वेळेला सत्ताधाऱ्यांना, मग इंदिराजी असतील, मनोहर जोशी असतील, कोण असेल, पवार, ओपन चॅलेंज, आणि तरी पण ते निवडून येतात। एक वेगळं स्थान जिल्ह्यामध्ये आहे, त्यांना मानणारा वर्ग एक मोठा आहे, आणि ते काही काँग्रेस राष्ट्रवादीत नव्हते पवारांकडे किंवा, पण ते सुरुवातीपासून अनेक वर्षापासून आमच्यासोबतच होते। शिवसेना भाजपची युती होती, माझे त्यांचे वैयक्तिक खूप स्नेहाचे संबंध आहेत, खूप प्रेमाचे संबंध आहेत, आणि म्हणून गेले 2-3 वर्षापासून ते आजारी होते, मुंबईलाच होते। पण आता ते कधीतरी जळगावला यायला आलेले आहेत, आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की दादा आता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आणि मान्य केलं। आणि ते मोदीजींच्या कामामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे ते खूप प्रभावित आहेत। ते मी भेटलं की मोदींचंच कौतुक ते करत असत, आणि म्हणून मी म्हटलं की आमच्या दोन्ही उमेदवारांना सुद्धा तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, आणि त्यांनी ते मान्य केलं। आणि आज त्यांनी ते पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे, किंवा मोदीजींचं काम बघून मला खरं मी प्रभावित झालेलो आहे की इतकं सुंदर नियोजन, त्यांचं विजन मोदीजींचं खूप वेगळं आहे। बळी पडणारे माणसं नाहीत, तर मग इतके वर्ष ते आले असते ना आमच्याकडे कधीच, किंवा प्रवेश करून, त्यांनी प्रवेशही केलेला। त्यामुळे मी फक्त पाठिंबा देतो तुम्हाला, मोदीजींच्या कामाने मी प्रभावित झालेलो आहे, मला त्याचं नेतृत्व आवडतं, आणि म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। इथे घाबरण्याचं आणि दबावाला तर काही संबंधच नाही आहे, आणि दादा तसे माणसं नाही आहेत की कोणाच्या दबावाला बळी पडतील, ते खरं अर्थानेच दादा आहेत, काही माहीत नाही आणि बोलायचं नाही। आता ते सांगतात आहे, होणार आहे, ते वरिष्ठच आमचे नेते बघतायत, मला वाटतं तेच या बाबतीत निर्णय घेतील। काम त्यांचं अगदी शेवटच्या माणसापर्यंत काम आहे, अंत्योदय, म्हणजे अगदी शेवटी गावाच्या बाहेर राहणारा माणूस, त्याच्या जगावर छत नाही, त्याला घर देणं, त्याला शौचालय देणं, त्याच्या घरी पाणी देणं, त्याला लाईट देणं, त्याच्या घरापर्यंत रस्ता पोहोचवणं, त्याच्या घरी मोफत राशन देणं, म्हणजे अगदी शेवटच्या माणसाचा विचार करणारं म्हणजे हे नेतृत्व आमचं मोदीच्या रूपाने आम्हाला भेटलेलं आहे। बाकी तर रस्ते, विमानतळ, हॉस्पिटल या गोष्टीत आपण बघतात केवढा मोठा बदल आज देशामध्ये झालेला। आज सगळे रस्ते बघा आपण, मला वाटतं आम्ही युरोपला, म्हणजे पूर्वी अमेरिकेत तिकडे जायचो, कुठे अनेक देशात मी गेलेलो आहे, जपान, जर्मन, तर तिथे रस्ते पण आम्हाला कौतुक वाटतं की कसे काय रस्ते, तिथे एकही खड्डा नाही, आणि आपल्याकडे काय परिस्थिती आहे। पण 10 वर्षामध्ये मोदींनी सगळं चित्र बदलवलं, आणि आता आपण बघतात की आपण कुठेही जा देशभरामध्ये काय रस्ते झाले, राज्यभरामध्ये कुठेही जा
स्टेट हायवे, नॅशनल हायवे, गावाकडे असते केवढा बदल झालेला आहे 10 वर्षामध्ये, कोणी मान्य करत आहे. आणि म्हणून एक विजन असलेला नेता, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही. तरीसुद्धा आम्ही इतके पुढे गेलेलो आहोत की आता फायटर जेट असतील, तोफ असतील, पांडुंब्या असतील, सगळे शस्त्रास्त्र आता आम्ही बनवायला लागलेलो आहोत. आम्ही मिसाईल बनवलं की इथून लागलं तर 7,000 किलोमीटर देव धरून पडेल असे मिसाईल आम्ही बनवलेले आहेत. म्हणजे संरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा, सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही इतके स्वयंपूर्ण झालेलो आहोत. आणि त्यामुळे आकडे नेतृत्व मोदींचं आहे आणि ते पाहून लोक प्रभावित होत आहेत, जनता प्रभावित होते आहेत. आणि म्हणून 400 पारचा मी नारा दिला, तो काही असं दिलेला नाही. आणि तुमच्या सर्वे रिपोर्टमध्ये सगळ्या मीडियाच्या सुद्धा याच्या आता काँग्रेसला 50 जागासुद्धा कोणी देशात दाखवत नाही. काय अवस्था आहे काँग्रेसची. आणि बाकी पण 2, 5, 4, 2, 5 छाटछूट पक्ष त्या राहिलेले आहेत. काय राहिलं आहेत देशावर. ते आजारी पडले म्हणतात, त्यांना स्वतः सहानुभूती मिळेल. मागच्या वेळेला पावसात भिजले म्हणून झाला थोडा फरक पडला त्याच्यामध्ये. पण लोकांना तुम्ही वारंवार फसवू शकत नाही. आता इलेक्शन असलं की आजारी पडले तब्येत बिघडतो, ठीक आहे. पण अशी पण मला वाटतं सगळे सहानुभूती मिळवण्याचे कामं आहे. रोहित पवार बोलता बोलता लगेच रुमाल लावून डोळ्याला पुसऱ्या रडत बसायचं. आता हा कुठला प्रकार आहे. असं रडीचा कशाला खेळताय तुम्ही. असं याला समोर लढा ना आमच्या, असं रडून डोळे पुसून असे कुठे मतं मिळतात का. असं नाही होत. पण आता लोक फसले काही काळ, पण आता लोकांना कळालं आहे की तुमची सगळे नाटकं चाललेले आहेत, नौटंकी चाललेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्याचा आता कुठला प्रभाव इकडं. आणि इथे तर काहीच प्रभाव नाही कोणाचा. इथे मी सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतांनी मी या ठिकाणी निवडून जोवर का म्हणजे मी तर इथे बसलो आहे. गुलाब भाऊ असतील, अनिलदादा असतील, अंबडचे मंत्री, त्यांचे सगळे सहकारी आहेत, सगळे आमदार आहेत. आम्ही अतिशय इकडे किशोरप्पा पाटील असतील, सगळेच चंदू अण्णा चौकड्याला ते घरी पण नाही 3-3, 4 दिवस ते मतदारसंघच पिंजून काढतायत. आणि म्हणून आम्ही एक दिलाने सगळे काम करतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल. आणि इथे या जिल्ह्यामध्ये तर 11पैकी 10 आम्ही आहोत ना. 11पैकी 10 आम्ही आहोत. आणि ते पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत. आणि म्हणून तुम्ही आता मतं मोजा. धन्यवाद गिरीश भाऊ.